चीन हा देश जगातील सर्वच देशांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे. परंतु आता चीनमधील एक धरण चर्चेचा विषय ठरलेले आहे. कारण ह्या धरणामुळे पृथ्वीची गती काही प्रमाणात कमी झाली आहे असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. हे धरण बांधण्यासाठी एवढे सिमेंट लागले की गोवासारख्या राज्यामध्ये 3 फुटी लेअर तयार होईल. 1911 मध्ये यांगत्से नदीला एक पूर आला होता. या पुरामध्ये 2 लाख लोक मरण पावले होते. त्यानंतर 20 वर्षानंतर म्हणजे 1931 मध्ये परत या नदीला पूर आला होता. त्या पुरामध्ये 30 लाख लोक मरण पावले होते. 1920 मध्ये ह्या नदीवरती एक धरण बांधण्याचा चीन सरकारने विचार केला, परंतु त्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे किंवा चीनची अर्थव्यवस्था कमजोर असल्यामुळे हे धरण ते बांधू शकले नाही. 1970 ते 80च्या दशकामध्ये चीनची आर्थिक व्यवस्था सुधारली. त्यानंतर यांगत्से नदीवर चीन सरकारने 1994 मध्ये एक धरण बांधण्याची योजना आखली. 1994 मध्ये धरण बांधण्यास सुरुवात केली व 2011 पर्यंत हे धरण सलग 17 वर्षे चालले. 45,000 लोकांनी 10 ते 12 तास काम करून हे धरण पूर्ण केले. ह्या धरणाला गॉर्जस डॅम असे नाव देण्यात आले. शास्त्रज्ञांनी या धरणाला एक ॲटॉम बॉम्ब म्हणून घोषित केलेला आहे. हा एक चालता फिरता ॲटॉम बॉम्ब आहे. म्हणजे हे धरण जर फुटले तर साधारण 2 कोटी लोक मरण पावतील असं शास्त्रज्ञांचा दावा आहे. हे एक हायड्रोलिक पॉवर स्टेशन आहे. या डॅमची क्षमता जर बघितली तर हे डॅम 5.4 कोटी किलोवॅट वीज तासाला तयार करू शकते. या धरणाच्या पाण्याचा जलाशय साठा 40 अब्ज क्युबिक मीटर आहे. या धरणात सरासरी 39 लाख करोड क्युबिक मीटर्स पाणी आहे सध्या. आता पृथ्वीच्या एका भूभागावर एवढ्या प्रमाणात पाणी जर साठवलं गेलं तर पृथ्वीच्या मासचं समीकरण बदलतं आणि पृथ्वीच्या एका पृष्ठभागावर वजनाचा दाब जास्त पडतो. त्यामुळे पृथ्वीची गती 0.6 मायक्रोसेकंदनी कमी झाल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.